चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती नवीन अपडेट आणि महत्त्वाची बात. एकंदरीत जागा तुमच्या वाढणार आहेत का? तर हो, जागा सुद्धा वाढणार आहेत. या ठिकाणी मुदत सुद्धा थोडीशी वाढ मिळणार आहे. 31 जुलैपर्यंत तुमची मुदत त्या ठिकाणी वाढणार आहे. बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती नवीन आणि मोठी अपडेट. आदिवासी विकास आश्रमशाळामध्ये साधारणतः एक 2500 नवीन जागांची घोषणा केलेली आहे. मग आदिवासी विभागाच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांच्या 2500 जागा ज्या सध्याच्याला पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत, अंदाजे जागा 20,000. त्या टोटल एक 22,500 जागा आणि आस्थापना जागा अपलोड करण्याची मुदत 20 जुलै होती. ही अजून 10 दिवस तुमची वाढल. 31 जुलैपर्यंत त्याची मुदत होणार आहे. म्हणजे तोपर्यंत साधारणतः एक 25,000 प्लस जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अपलोड केल्या जातील. 20 जुलै होती तर ही नक्कीच त्या ठिकाणी मुदत वाढेल. एक 10 दिवसापर्यंत मुदत वाढेल. याच्यात दोन आहे. अधिकृत दुजरा माहिती मागचं सत्य. आदिवासी आश्रमशाळामध्ये शिक्षकांची 2,500 पदं पवित्र पोर्टलच्या मार्फत भरणार आहे, असं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी माहिती दिलेली आहे. 14 जुलै रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी घोषणा केलेली आहे आणि दैनिक पुण्यनगरीमधील अधिकृत हे वृत्त आहे. जागा भरपूर आहेत पण पसंती क्रम कसा द्यायचा आहे? साधारणतः 400-600 अधिक आस्थापनाचे पर्याय. अनेक जण पाहिले असेल तुम्ही मागच्या वेळेस 900, 1000 त्या ठिकाणी पसंती क्रम प्रेफरन्स देण्यासाठी येत होते आणि त्याच्यापैकी तुम्हाला 100 आणि 50 द्यायचे. पण चुकीचा पसंती क्रम तुम्हाला स्पर्धेतून बाहेर फेकू शकतो. त्यामुळे या चॅनलला तुम्हाला फ्री कॉस्ट संपूर्ण रजिस्ट्रेशन पासून ते प्रोसेस तुमची डॉक्युमेंट पर्यंत सगळी माहिती आपल्या चॅनलला दिली जाणार. त्यामुळे फक्त सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा. वाढती संख्या वाढता गोंधळ, काळजी करू नका. विना मुलाखत कमाल तुम्हाला 100 पसंती क्रम द्यायचे आणि मुलाखतीसह कमाल तुम्हाला 50 पसंती क्रम द्यायचे. मग तुम्हाला मार्क जास्त असतील, टीईटी दोन्ही पेपर पास असाल, मग प्रेफरन्स 6 ते 8 ला अगोदर द्यायचा, 1 ते 5 ला द्यायचा का त्या ठिकाणी 9 ते 12 ला द्यायचं ज्यांचं बीएड झालेलं आहे. ती सगळी माहिती तुम्हाला 1 बाय 1 आपल्या युट्यूबलाच घेतली जाणार आहे. त्यासोबत तुमची जर टीईटी तुम्ही पास नसाल तर लक्षात ठेवा, टीईटी पेपर 1 टीईटी आता आयबीपीएस घेणार आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आणि सीटीईटी सप्टेंबरमध्ये आहे. तर बघ, या दोन्ही सोबतच पीओक्यू बॅच विश्लेषण सीटीईटी सुद्धा आणि टीईटीचं सुद्धा एक 1500 रुपये फीस ठेवलेली आहे बॅच जॉईन करायचे. तर हा लोगो दिसतोय श्री अकॅडमी प्ले स्टोरला टाका. हा लोगो दिसेल, ॲप डाउनलोड करून घ्या किंवा आपला नंबर आहे 9552629563 या नंबरला संपर्क करा. पेपर 1 करायचं असेल, पेपर 2चं सुद्धा सेमच आहे, नंबरला संपर्क करा, व्हॉट्सअप हाय करा. त्यासोबत नवीन आतापर्यंत किती जागा अपलोड झालेल्या आहेत, नवीन काय माहिती ती सुद्धा जे काही असेल पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 1 बाय 1 सगळे अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला मिळतील. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टीईटी तुम्ही पास नसाल, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल तर आपले पीओक्यू बॅच सुरू होत आहे. टीईटी, आयबीपीएस पॅटर्न आणि सीटीईटी तुमचं पीओक्यू विश्लेषण. ओके, थांबतो.